धन्यवाद संतोष पाटील. मी युसुफ सय्यद प्रतिनिधी हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर होणार सामना प्री क्वार्टर सामना आहे. एका बाजूला शिवसाई सरावली तर एका बाजूला पाहू शकाल साई स्पोर्ट्स मुरबे असा सामना. राजे शिवछत्रपती ग्रुप आयोजित राजे शिवछत्रपती चषक आपण पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि अप्रतिम स्पर्धा आपण पाहू शकाल राबवली जाते. ते म्हणजेच 4 आधारस्तंभ आहेत या स्पर्धेच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अप्रतिम मेहनत घेतली आहे. आपण पाहू शकाल आदरणीय सन्मान्य उत्तमजी म्हात्रे साहेब असतील, आदरणीय सन्मान्य मिनेजी पाटील साहेब आहेत, तसंच आदरणीय सन्मान्य विशालजी पाटील साहेब, तसंच सन्मान्य नवनीत म्हात्रे साहेब आणि आमची पूर्ण एंटायर टीम अप्रतिम मेहनत घेते. आणि या 4 व्यक्तिमत्वाची गोष्ट केली तर पहिल्यांदा एवढी सुरेख स्पर्धा भरवली गेली. 48 संघांना प्राधान्य दिलं गेलं आणि 4 दिवस सलग आपण ही स्पर्धा 2 चॅनलच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह पाहतोय. अनय डिजिटल आणि एका बाजूला पाटील नेटवर्क असे 2 चॅनल्स. एलईडी स्क्रीन पाहू शकाल 8x12 ची एलईडी स्क्रीन लगावली गेली आणि प्रत्येक प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी स्टँड बनवले गेले. सौजन्य श्री मिनेश नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण एक प्रेक्षक कक्ष पाहतोय. आगून त्याच्यावर लिहिले गेले. एका बाजूला फ्रेंड्स मोबाईलच्या माध्यमातून डेकआउट दिले गेले. विनोद भावा सर असतील आणि उत्तमजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून एका बाजूला साहित्य तैमी मंडप डेकोरेशन जबीर खान आणि रोहन गावड यांच्या माध्यमातून महिला डेकआउट दिले गेले. तर एका बाजूला कैलासवासी गजानन मोतीरामजी पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्मान्य श्री प्रतीकजी पाटील प्रतीक नंदकुमार म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून हा कक्ष दिले गेले. तर बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. आपण पाहू शकाल विघ्नेश आणि नितेश असे 2 बॅटर. पहिल्या षटक विरोधात दीपेश घरात फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला. भाऊ चुकी करतोय आणि पहिला चौकार विघ्नेशच्या बॅटमधून 4. एका इनिंगसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ दिला गेला. नक्कीच सन्मानी राजू पाटील दादा आमचे मोठे बंधू यांनी खूप मेहनत घेतली आहे 2 दिवस मैदान बनवण्यासाठी आखण्यासाठी. त्यांचं करूया धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अपील नक्कीच केली गेली. लावडेड अपील आहे परंतु आपण पाहू शकाल विश्वास कमी उत्साह जास्त होता. विकेट किपर अनुभवी विकेट किपर आहेत. चेंडू पडण्याचा कट झाला. स्क्रीन पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये लेफ्ट हँड बॅटरला लेग ब्रेक चेंडू केला होता राईट हँड गोलंदाजांनी. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. चांगला क्षेत्ररक्षण खराब कॉलिंग. आणि पाहू शकाल जेव्हा खेळपट्टीवर तुम्ही धावता तेव्हा तुमच्या मुखामधून 30 शब्द येणं गरजेचे आहे. यस नो वेट चल थांब नाही. इकडे कुठली कॉलिंग नव्हती आणि पहिला गडी बाद झालाय धावची चुरमामध्ये. विघ्नेश बॅक टू द आउट. उर्वी डीजे च्या माध्यमातून आम्हाला सुरेख साऊंड प्रोव्हाइड केले गेले. डीजे कक्ष बनवले गेले. तसंच आपण पाहतोय निखिल वडेंच्या माध्यमातून स्क्रीन आम्हाला प्रोव्हाइड केली गेली एलईडी स्क्रीन. आणि आपण पाहू शकाल रोहनजी गावड यांचे पिताश्री या सामन्याचा आनंद काल सुद्धा पाहिलं तर 12 ते 1 वाजेपर्यंत सामन्याचा आनंद घेत होतो आमच्या कॉम्बॉक्स मधून. थोड्या मैदानी 4 मध्ये नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर संकेत परंतु चांगला क्षेत्रक्षण म्हणावा लागेल. परागच्या माध्यमातून धावची चुरमध्ये गडी बाद झाला. दीपेश घरात गोलंदाज मागवा सज्जवत आहेत. टॅप केला गेलाय सहज सीमाच्या बाहेर परंतु पराग व्हॉट अ फिल्डिंग सुरेख अप्रतिम दर्जेदार देखणं क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल परागच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल स्वतःला स्ट्रेच केलं आणि या खेळाडूची गोष्ट पोलीस भरतीचा प्रयत्न करतायत आणि अप्रतिम खेळाडू आहे. नक्कीच आमदार चषक जेव्हा घडलं होतं खैराबादच्या मैदानामध्ये आदरणीय सन्मान मिलिंद धोडी साहेबांच्या माध्यमातून ओरम क्रिकेट खेळलं गेलं होतं. त्यामध्ये बेस्ट फिल्डर सवाड या खेळाडूने घेतला होता. हलक्या बॅटिंग खेळलाय. बघूया आपण मयुरेश चेंडूवर अप्रोच होतोय. चेंडूला फील्ड करतोय परंतु 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. चांगला क्षेत्रक्षण आतापर्यंत परागने केलंय. आपल्या संघासाठी धावची गडी बाद केला आणि 4 धावा सुद्धा वाचवल्या. नितेश मागील सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती. तब्बल 3 ते 4 चौकार नितेशने ठोकले होते. यावेळेस ऑफ साइड खेळायचा प्रयत्न होता. यतीन भोईर नक्कीच चुकी केली होती यतीन भोईरने पहिल्या चेंडूमध्ये परंतु चुकीला सावरून जेव्हा तुम्ही पुढे सरसावतात तेव्हा खूप सुरेख खेळ तुम्ही साकारू शकतात. आणि चुकी ही जीवनाचा एक अंश आहे. जेव्हा तुम्ही चुकी करता तेव्हा तुम्हाला शिकण्यासाठी खूप काही असतं. शाळा असू द्या किंवा क्रिकेट असू द्या किंवा जीवन असू द्या शिकणं खूप गरजेचं आहे.
नक्कीच पाहू शकाल नवीन गोलंदाज अजय मोरे गोलमार्ग सजवत राईट हँड स्किट गोलंदाज आहे सजवलेल्या पंचांच्या उजव्या बाजूने राईट हँड राऊंड विकेट पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला सिंगल धाव आली नक्की आतापर्यंत आपण पाहू शकाल प्रत्येक संघामध्ये असं प्लॅनिंग असं की लेफ्ट हँड बॅटर आउट झाला लेफ्ट हँड बॅटर पाठवतात परंतु विघ्नेश आउट झाला हार्दिक मन अजून बॅटिंगसाठी आला नाही काहीतरी वेगळी प्लॅनिंग आहे आणि हार्दिक पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता एका षटकामध्ये एक विकेट घेतली अनेक धाव खर्च केल्या होत्या ओहो लेग साइड खेळायचा प्रयत्न पुढे ससावला फलंदाज परंतु चुकी 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 दोन्ही सलामी बॅटर धावची चर्वामध्ये बॅक टू बॅक आउट 7 वर लागणारा दुसरा हादरा ते म्हणजे साई स्पोर्ट्स मुरबे संघाला सी पॅनलचा शेवटचा सामना आहे ऑन साइडला खेळला गेला चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन साठी ज्या खेळाडूची मी चर्चा करतो ना तो खेळाडू आलाय हार्दिक मनला पहिल्यांदा मी पाहिलं होतं पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये ओरम क्रिकेट मध्ये का बॅटिंग केली होती पहिला तो खेळाडू ठरला त्यांनी 56 धावांची इनिंग साकारली होती पालघर तालुका प्रीमियर लीग पहिला खेळाडू ठरवला तिने अर्धशतक फटकावलं त्यानंतर ओरम क्रिकेट मध्ये या खेळाडूची नक्कीच भरणी केली की नाही आपण पाहतोय मुरबे संघासाठी खूप सुरेख खेळ खेळतोय तोच खेळाडू स्ट्राइक वर आहे फुल टॉस बॉल फटका सुरेख क्रॅकर आलाय चौकार 4 इट इज धन्यवाद मास्टर यानंतर डी पॅनल मधला पहिला सामना असणारा एका बाजूला संजय टायगर पॅराडाइज ए तर एका बाजूला साई एकता बिरवाडी ब संघ बोथम कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचं हे आपण दक्षता घ्या हार्दिक मन पहिला चेंडू फेस करतो चौकार खेळले 4 चेंडू धावांची गोष्ट केली 12 धावा धावफटका 2 गडीच्या मोबदल्यामध्ये हार्दिक ऑन स्ट्राइक ऑफसाइडला टॅप केला गेलाय चिन्मय बंटी चेंडूला फील्ड करतोय आणि यावेळेस काय घडले गेले एक धाव वेगाने परिपूर्ण केले चांगलं शतक केलं गेलं पण एक धाव परिपूर्ण केला 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे ही आपण लक्षात घ्या जर 15 मिनिटाच्या वरती मिनिटं गेली तर तुमचा एक खेळाडू विकेट किपरच्या मागे लगावला जाईल लक्षात घ्यायचे तुम्हाला ऑन विकेटच्या पुढे फक्त 8 खेळाडू तुम्हाला फिल्डिंग साठी असतील लक्षात घ्यायची हलक्या बॅटने खेळला गेला स्वतःचे चेंडूवर आलाय परंतु चेंडूला फेकी केली नाहीये एकदा वेगाने परिपूर्ण केली गेली धावसंख्या 2 पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफटकावर येणारी अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल प्री क्वार्टर सामना आपण पाहतो जो संघ विजय होईल द्रुत नक्कीच सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल कालच्या रात्रीमध्ये पाहिलं किंगफिशर भीमनगर संघ ए पॅनल मध्ये क्वालिफाय झाला आणि बी पॅनल मध्ये संघर्ष मुरबे सॅम 11 संघ क्वालिफाय झाला आजच्या रात्रीमध्ये बघूया एका बाजूला साई स्पोर्ट्स मुरबे आहे तर एका बाजूला शिवसाई सरावली कुठला संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल पहिला आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपला गेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये मागील मॅचचा हिरो राहुल माछी गोलंदाज सजवतोय स्ट्राइक वर संकेत यावेळेस दांडी गोल केली गेली आपण पाहतो बॅटची आतलीकडे नक्कीच लगावली परंतु विकेट्सवर चेंडू ट्रॅव्हल झालाय तिसरा गडी बाद संकेत बॅक टू बॅक आउट धन्यवाद नक्कीच पाटलांचा बैलगाडा हा संकेत लगावला गेला परंतु आमचं असं म्हणणं आहे संतोषजी पाटील राजीव शिवछत्रपती ग्रुपने राडा केला या स्पर्धेमध्ये असं म्हणावं लागेल 4 रात्र अप्रतिम सुरेख रात्र ऋतिक नवीन बॅटर आला आहे नक्की दिशा भरकटली गेली परंतु एका रवाने समाधान मानावं लागेल म्हणजे वाईटचा एक धाव येईल धाव घेण्याचा प्रयत्न हार्दिक करत होते दोन्ही लेफ्ट हँड बॅटर आहेत 3 लेफ्टी बॅट्समन आहेत साई स्पोर्ट्स मुरबे संघाकडे हार्दिक पाहतो नॉन स्ट्रायकर टॅप केला गेला यावेळेस खेळाडू आला चल फील्ड करतो कल्पेश संघनायक परंतु एक धाव परिपूर्ण केले जाईल धाव फक्त 2 पोहोचेल स्वीट 16 16 धावा धावफटका लगावल्या गेल्या तिसरा षटक मार्ग असताय 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय पहिल्या चेंडूवर गडी बाद केला दुसरा चेंडू वाईट टाकला गेला आणि या चेंडूवर आला सिंगल अजूनही या इनिंग्स मध्ये येणारी 10 चेंडूचा खेळ बाकी आहे इकडून जर 10 चेंडू मध्ये 15-16 धावा आल्या 30-35 धावा झाल्या तर चांगला बॅटल पाहायला भेटेल चांगला फटका नोचा कॉल पंचा देतात आणि यावेळेस काय करण्यात गेलं बोटवरती फलंदाज बॅक टू आउट हार्दिक मन मैदानाच्या बाहेर नो चेंडू होता धाव
रस घेतला आगमन संघाचे खेळाडू खारी आपण पाहतोय जितेश माची तो सुद्धा आराम करतोय परंतु काल आपण पाहिलं तो खेळण्यास सज्ज झाला परंतु सामना जिंकता आला नाही आणि यावेळेस थोडासा संघर्ष करतोय तो म्हणजे साई स्पोर्ट्स मुरबे 18 धावा धावफलकावर आहेत मात्र धावा लगावल्या गेल्या 18 गडी बाद अजून 2 गडी जर टिपल्या गेल्या तर ऑल डाऊन होईल एक शेवटचा अजूनही पाहिलं तर एक चेंडू खेळ बाकी असेल 18 धावा धावफलकावर 6 गडी बाद शेवटचा अंतिम चेंडू आहे लगेच 4 मिनिट आणि 20 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे दक्षता घ्या फिल्डिंग करणारा संघ यावेळेस गडी बाद काय सुरेख गोलंदाजी केली 11 मिनिटांमध्ये पाहू शकाल 3 षटक परिपूर्ण 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक परिपूर्ण करायचं शेवटचा अंतिम विकेट्स मैदानामध्ये आतमध्ये असेल धन्यवाद डीजे जैविक आपण पाहतो नवीन बॅटर आतापर्यंत 2 बॅटर 0 वर बाद झाले 1 बॅटर 1 वर बाद झाला 1 बॅटर 5 धावा बनवल्या एका बॅटरने 2 धावा एका बॅटरने 4 धावा ज्यांनी पहिला चौकार लगावला होता विघ्नेश आणि 1 बॅटर 3 धावा बनवून बाद झाला 2 चौकार आले दोन्ही लेफ्ट हँड बॅटर विघ्नेश आणि हार्दिक मलच्या बॅटमधून आले 18 वर 7 गडी बाद शेवटचा अंतिम षटक गोलंदाज कल्पेश भोर चेंडू लगेच पुरवायचा आहे व्हॉलंटियर्स दक्षता घ्या प्लीज लगेच पंच चेंडू आला नाहीये त्या अनुषंगाने आपण टाइम सुद्धा ते इन्क्लूड करणार आहोत दक्षता घ्यायचं प्रशांत सर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल जैविक नॉन स्ट्राइकवर आर्यन स्ट्राइकवर आहे कल्पेश भोर गोलंदाज सज्ज होतील यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता आणि यावेळेस काय घडलंय संघ होतोय ऑल डाऊन 18 धावा धावफलकावर 19 धावांचा पाठलाग करायचा आहे शिवसाई सरावली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी चला मी कॉल करे पुढील होणारा सामना डी पॅनल मधला पहिला सामना असणार आहे एका बाजूला संजय टायगर पॅराडाइज ए विरुद्ध साई एकता बिरवाडी ब संघ बोथ कॅप्टन्स टॉस साठी या साई एकता बिरवाडी बी संघ आणि एका बाजूला संजय टायगर पॅराडाइज ए संघ टॉस बॉक्स मध्ये असतील संतोषजी पाटील वळी आपण टॉस बॉक्स मध्ये धन्यवाद चला टॉस साठी या बोथ कॅप्टन साई एकता बिरवाडी ब संघ साई एकता बिरवाडी बी संघ आणि संजय टायगर पॅराडाइज ए संघ चला आहे टॉस साठी प्लीज इनिंग ब्रेक झालेली आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य आहे संतोषजी पाटील चला टॉस साठी आमचे मुख्य पाहुणे असतील त्यांच्या शुभेच्छा टॉस केला जाईल सन्मान्य हार्दिक राऊत साहेबांची शुभेच्छा टॉस करूया हार्दिक सर या आपल्या शुभेच्छा टॉस करूया संतोष सर हार्दिक राऊत साहेबांना बोलवा टॉस साठी चला साहित्य बिरवाडी संघ टॉस साठी लगेच यायचं प्लीज साहित्य बिरवाडी बी संघ हार्दिक राऊत आपण पाहतोय आताच लग्न बंधनामध्ये अटकले गेले खूप चांगला खेळाडू म्हणून आपण ओव्हरम मध्ये पाहिला अंडरम मध्ये देखील पाहिला परंतु या पॅराडाइज संघ इथे रेहान आलेला आहे साई एकता बिरवाडी ब संघ सारंग आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत एक कॉइन आपण पाहतोय पहिलाच गेस करण्यासाठी द्यायचं आहे ओके सारंगचा कॉल असेल फ्रेंड्स मोबाईल आपण पाहतोय या ठिकाणी दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि हार्दिक पुण्याचे एकदा विराजमान व्हा एक फोटो टॉस जीता है क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग जिस तरह से आज अपना टीम का बहुत ही अच्छे फॉर्म में है
अगर देखा जाए हफ्ता में एक फाइनल लिस्ट टीम जिस तरह से देखा गया, इस मैदान के बारे में क्या कहना चाहोगे और ये इस मैदान में फील्डिंग करते हुए सामने की टीम में कितना रोकने का प्रयास करोगे? पहली बात तो इधर आगवन के गांव में पहली बार ये टूर्नामेंट हुआ और मैं भी पहली बार खेल रहा हूँ। पहले बहुत टाइम पहले हुआ था टूर्नामेंट, जब रहे बोले मेरे को, पर ये बार टूर्नामेंट हुआ, बहुत अच्छा टूर्नामेंट हुआ है। और सामने वाली टीम की बात कर रहे तो कम से कम रन के अंदर रखना चाहिए। और अगर देखा जाए इस जिस तरह से मैदान बना गया है पूरा लाइट अपने जब्बीर भाई का लाइट है, जिस तरह से देखा जाए उजाला बहुत है, और इस उजाले में खेलना कितना पसंद करोगे? हाँ हाँ, जबीर भाई का मंडल है तो उजाला तो रहेगा ही। और आज अपना टीम क्या रहेगा? पूरा टीम है कि कुछ फील्डर्स यहाँ भैया? नहीं, सेम फील्डर है शायद। जरूर अगले दिन में ही अपना अगर देखा जाए विशाल का शादी है तो क्या कहना चाहोगे? हाँ, शादी तो है तो अच्छा है कि टूर्नामेंट नहीं है वो टाइम पे, तो सब जाएंगे शायद टीम वाले। यस, पूरी टीम को बुलाया गया जरूर। या सारंग ठीक आहे, आपण पाहतोय मॅच ऑन करूया, पुन्हा एकदा जाऊया युसुफ सय्यद सरांकडे. धन्यवाद संतोषजी पाटील. नक्कीच पाहू शकाल एक वन साइडेड सामना आपण पाहतो. 18 धावा धावफलक लागले, मात्र एक धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा सामना पाहू शकाल विजय झाला शिवसाई सरवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स दीपेश घरत आणि हार्डलक हार्दिक मनन टीम चैतन्य तरे. नक्कीच खूप सुरेख तुम्ही खेळलात. पहिल्यांदा आपण पाहू शकाल अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नवीन नवीन खेळाडू पाहायला भेटले मुरबे भागामधून. हार्दिक हार्डलक. पुढील प्रत्येक स्पर्धेत तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. तर या मॅचचा मॅच नो डाऊट आपण पाहू शकाल